नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे अगदी साधी सोपी चिंचगुळाची आमटी. तर चला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी पाव कप तुरीची डाळ घेतलेली आहे. पाव कपमध्ये 4 जणांना पुरेशी अशी आमटी होते. आता ही डाळ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून गीर शिजवून घ्यायची. ही बघा, अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची. एकसारखे हलवून घ्यायचे, ते व्यवस्थित फेटून घ्यायचे. आणि आता आपण फोडणीला सुरुवात करूया. पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता ह्याच्यात आपण मोहरी टाकूया फोडणीला. नंतर जिरं टाकायचं आहे, थोडासा हिंग आणि कढीपत्ता. हिंग टाकायचा फोडणीला. हिंगामुळे चव छान येते आणि पचन होते व्यवस्थित. हळद थोडीशी टाकायची, पाव चमचा. कढीपत्त्याची पाने टाकायची आणि ह्याच्यात आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची. जर तुम्हाला आवडत नसेल तर आलं लसूण स्किप केलं तरी चालेल. आलं लसूण घालणार नसेल, फक्त फोडणी दिली तरी सुद्धा ही आमटी छान लागते. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आलं लसूण थोडंसं शिजवून द्यायचं. त्याच्यानंतर मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे कोणताही किचन किंग किंवा गरम मसाला असला तरी तो घातला तरी चालेल. नंतर तिखट आवडीनुसार कमी जास्त घालायचे. 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण ही तुरीची डाळ शिजवलेली ती घालून घ्यायची आहे. आता ज्यामुळे आमटीला चव येणार आहे ते म्हणजे चिंच मी अर्धा तास भिजत घातलेले आणि त्याचा कोळ केला आहे. आता ते घालायचं. ह्याच्यानंतर आमटीत थोडासा गूळ घालायचा आहे. चिंच आणि गुळामुळे आमटीला चव छान येते. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्हालाही, आणि भात कशाबरोबर ही आमटी छान लागते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी कमी जास्त घालू शकता. आणि आमटीला छान उकळी येऊ द्यायची. आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे. उकळी आल्यानंतर बघा, आमटी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.